नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती 2024 साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला पाठ आहे बघा 84वा. या पाठमध्ये आपण 11 एप्रिल 2024च्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. पहिला प्रश्न आहे बघा, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर पर्याय अ आहे लोकेश मुनी यांना बघा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आले. तर हे लोकेश मुनी कोण आहेत? तर बघा भारताचे जैन आध्यात्मिक गुरु आहेत. भारताचे जैन आध्यात्मिक गुरु आहेत बघा लोकेश मुनी, आणि यांनाच सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर जो बायडेन. दुसरा प्रश्न आहे, QS रँकिंगनुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे? तर पर्याय क JNU विद्यापीठ नवी दिल्ली. JNU विद्यापीठ नवी दिल्ली हे बघा QS रँकिंगनुसार भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे. JNU चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. स्थापना झाली होती 1969 साली. 1969 साली स्थापना याची झाली होती. तिसरा प्रश्न आहे, इस्रोला कोणत्या मिशनसाठी जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार हा जाहीर झाला आहे? तर पर्याय क चंद्रयान-3. चंद्रयान-3 या मोहिमेसाठी बघा इस्रोला जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कोणत्या देशाशी आहे? तर बघा अमेरिकन हा पुरस्कार आहे, आणि तो आता इस्रोला चंद्रयान-3 या मोहिमेसाठी जाहीर झाला आहे. तसेच मागील काही दिवसांमध्ये बघा अवकाश क्षेत्रातील मानाचा एव्हिएशन वीक पुरस्कार देखील बघा इस्रोलाच प्रदान करण्यात आला होता. कोणता? एव्हिएशन वीक पुरस्कार. त्यानंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा बघा 4था देश ठरला होता. प्रश्न चंद्रयान-3 आहे ना, आपलं उत्तर चंद्रयान-3 आहे, तर त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा बघा 4था देश ठरला होता. कशामुळे? तर चंद्रयान-3 या मिशनमुळे. तसेच दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पहिला देश हा भारत ठरला होता. तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर श्रीधर सोमनाथ किंवा S सोमनाथ. इस्रोची स्थापना झाली होती 1969 साली, आणि पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई. चौथा प्रश्न आहे, लंडन येथील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन 2024 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर पर्याय ड दारसिंग खुराना यांची लंडन येथील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन 2024 साठी निवड करण्यात आली आहे. पर्याय क आहे बिल्किस मीर. तर बिल्किस मीर यांची बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. बिल्किस मीर यांची. पर्याय ब आहे मीराबाई चानू. तर मीराबाई चानू ह्या बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणाऱ्या एकमेव वेट लिफ्टर बनल्या आहेत मीराबाई चानू. नंतर पर्याय अ आहे नितीन मेनन. तर नितीन मेनन हे बघा ICCच्या एलिट पॅनलमध्ये समावेश होणारे बघा भारतीय अंपायर बनले आहेत नितीन मेनन. पाचवा प्रश्न आहे, खुल्या स्किफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या आहेत? तर पर्याय ब इटली. खुल्या स्किफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धा ह्या बघा इटली या देशामध्ये पार पडल्या आहेत.
6वा प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ड 11 एप्रिल. 11 एप्रिल या दिवशी बघा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस हा बघा साजरा करण्यात आला. तर 7 एप्रिलला कोणता दिवस साजरा करण्यात आला? तर जागतिक आरोग्य दिवस हा बघा 7 एप्रिलला साजरा करण्यात आला. त्यानंतर 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिवस. जागतिक होमिओपॅथी दिवस हा बघा 10 एप्रिलला साजरा करण्यात आला. तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 2003 साली. 2003 साली राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस हा बघा 11 एप्रिलला साजरा करावा अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतरचा 7वा प्रश्न आहे, ICC वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2027चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर पर्याय ब साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका या देशामध्ये बघा ICC वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2027चे आयोजन हे बघा करण्यात आले आहे, आपलं करण्यात येणार आहे. तर पर्याय ड आहे बघा भारत. तर भारतामध्ये बघा 2023 सालचा जो काही वर्ल्ड कप पार पडला ODIचा, तर त्याचे आयोजन बघा भारतात करण्यात आले होते. आवृत्ती होती बघा 13वी आवृत्ती होती. दक्षिण आफ्रिकेत होणारा वर्ल्ड कपची आवृत्ती किती आहे? तर 14वी आवृत्ती असणार आहे. या 13वी आवृत्तीचे विजेता देश कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया हा बघा विजेता देश आहे. उपविजेता आहे भारत. आयोजन होते भारतामध्ये 2023 साली. त्यानंतर पहिला ODI वर्ल्ड कप कोणत्या देशात खेळवण्यात आला होता? तर बघा इंग्लंड या देशामध्ये खेळवण्यात आला होता 1975 साली. विजेता होता वेस्ट इंडिज. कोणाला हरवून बनला होता? तर ऑस्ट्रेलियाला हरवून बनला होता. 2019ला विजेता कोणता संघ होता? तर इंग्लंड हा बघा 2019ला विजेता संघ होता. उपविजेता होता न्यूझीलंड. आयोजन देखील इंग्लंड याच देशामध्ये करण्यात आले होते. भारताने कोणत्या वर्षी वर्ल्ड कप जिंकला आहे? तर 1983 आणि 2011 साली. 1983 आणि 2011 साली भारताने वर्ल्ड कप जिंकला आहे. 2011 साली बघा श्रीलंकेला हरवून भारत हा विश्वविजेता बनला होता. आयोजन होते भारतामध्ये. आणि 1983ला वेस्ट इंडिजला हरवून भारत हा बघा पहिल्यांदा विश्वविजेता बनला होता. आयोजन कोणत्या देशामध्ये होते? तर इंग्लंड या देशामध्ये होते. आठवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहे? तर पर्याय ड सावंतवाडी. तर सावंतवाडी या ठिकाणच्या राजघराण्याच्या बघा गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाला आहे. पर्याय अ आहे बघा तुळजापूर. तर तुळजापूर येथील बघा कवड्याची माळ याला बघा GI टॅग प्राप्त झाला आहे. पर्याय ब आहे मिरज. तर मिरज येथील बघा सतार व तानपूरला GI टॅग प्राप्त झाला आहे. त्यानंतर पर्याय क आहे पेन. तर पेन येथील बघा गणपतीची जी काही मूर्ती आहे तर त्याला GI टॅग प्राप्त झाला आहे. आणि सावंतवाडीला तर गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना GI टॅग प्राप्त झाला आहे. 9वा प्रश्न आहे, गणगौर महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर पर्याय ड राजस्थान या राज्यामध्ये बघा नुकतंच गणगौर महोत्सव हा साजरा करण्यात आला. GI टॅग बद्दल एक तुम्हाला प्रश्न देतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर महाराष्ट्रातील पहिला GI टॅग हा कोणत्या उत्पादनाला देण्यात आला होता? आणि भारतातील पहिला GI टॅग कोणत्या उत्पादनाला देण्यात आला होता? या दोघांचे उत्तर बघा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. 10वा प्रश्न आहे, निवडणुकीशी संबंधित माहितीसाठी बूथ राबता वेबसाईट कोणत्या राज्याने सुरू केली? तर पर्याय अ पंजाब. निवडणुकीशी संबंधित माहितीसाठी बूथ राबता वेबसाईट ही पंजाब राज्याने सुरू केली आहे.
तसेच लोकसभेसाठी बघा, लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबने स्टेट आयकॉन म्हणून कोणास निवडले होते? तर बघा शुभमन गिल. शुभमन गिलला बघा पंजाबने स्टेट आयकॉन म्हणून निवडले होते लोकसभेच्या निवडणुकीसाठी. 11वा प्रश्न आहे, कोणते सैन्य माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करणार आहे? तर पर्याय क नेपाळ. नेपाळ देशातील बघा सैन्य माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम ही सुरू करणार आहे. तर जगातील सर्वात उंच कोणते पर्वत आहे? तर बघा माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर नेपाळ या देशामध्ये स्थित आहे. ज्याची उंची आहे बघा 8,848 एवढी त्याची उंची आहे. याला नेपाळमध्ये बघा सागरमाथा म्हणून ओळखले जाते. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर कोणत्या पर्वताला सागरमाथा म्हणून ओळखले जाते? तर बघा माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट या पर्वताला सागरमाथा म्हणून ओळखले जाते. तिबेटमध्ये त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर चोमोलुंगमा. चोमोलुंगमा या नावाने तिबेटमध्ये माउंट एव्हरेस्टला ओळखले जाते. तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला कोण होती? तर अरुणिमा सिन्हा ही बघा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला होती. माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर एडमंड हिलरी व तेनझिंग नोर्गे हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती आहेत. तसेच पहिली महिला कोण आहे? तर जंको ताबेई ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला आहे. पहिली भारतीय महिला विचारली तर कोण आहे? तर बचेंद्री पाल. बचेंद्री पाल ही बघा पहिली भारतीय महिला आहे. आणि महाराष्ट्रातर्फे बघा सुरेंद्र चव्हाण यांनी 1998 मध्ये चीनच्या मार्गाने बघा माउंट एव्हरेस्ट शिखर हा सर केला होता. तर 2012 साली महाराष्ट्रातील श्रीहरी तापकीर यांनी बघा नेपाळ भागाकडून माउंट एव्हरेस्ट शिखर हा बघा सर केला होता. 12वा प्रश्न आहे, सुरिंदर चावला यांनी नुकताच कोणत्या बँकेच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे? तर पर्याय अ पेटीएम पेमेंट बँक. पेटीएम पेमेंट बँक जे काही सीईओ होते बघा सुरिंदर चावला, तर यांनी सीईओ पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. 13वा प्रश्न आहे, पीटर हिग्स यांना कोणत्या साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर पर्याय अ 2013 साली. पीटर हिग्स यांना बघा 2013 साली भौतिकशास्त्र या क्षेत्रातील बघा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर प्रश्न घेण्याचे कारण, तर पीटर हिग्स यांचे बघा नुकतंच निधन झाले आहे म्हणून हा प्रश्न घेण्यात आला आहे आणि यांना 2013 सालचा नोबेल पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. 14वा प्रश्न आहे, ई ग्राम स्वराज्यमध्ये या आर्थिक वर्षात कोणती ग्रामपंचायत प्रथम आली आहे? तर पर्याय क मोरेवाडी ग्रामपंचायत. मोरेवाडी ग्रामपंचायत ही बघा ई ग्राम स्वराज्यामध्ये या आर्थिक वर्षात प्रथम आली आहे. कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यातील ही ग्रामपंचायत आहे. 15वा प्रश्न आहे, कोणता खेळाडू IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे? तर पर्याय ड शुभमन गिल. शुभमन गिल हा बघा IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्यानंतर 7500 T20 मध्ये 7500 रन करणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर विराट कोहली हा ठरला आहे. त्यानंतर सर्वाधिक शतक मारणारा T20 मध्ये, तर तो देखील विराट कोहलीच हाच ठरला आहे. त्याने किती शतक मारले T20 मध्ये? तर 8. 16वा प्रश्न आहे, बिझनेस आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जगातील पहिल्या 25 संस्थांमध्ये भारतातील कोणत्या IIMचा समावेश झाला आहे? तर पर्याय क अहमदाबाद. बिझनेस आणि व्यवस्थापन श्रेणीतील बघा जगातील पहिल्या 25 संस्थांमध्ये भारतातील अहमदाबाद
IIMचा समावेश झाला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.